हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. लाचावले मन लागलीसे गोडी, लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजे सद्गुरु दास तुका. योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं. ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते. नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा, विरक्ते श्रेष्ठ भक्ते स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधोनी, वाट धरिले निजधामा. नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा, मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टे पुढे ऐसाची तुरा हे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. विठ्ठला 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 गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी, प्रातःस्मरणीय सद्गुरु श्री वामन बाबा, सद्गुरु श्री सावराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, मातृभगिनी, श्रोता, गायक, वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी थोडक्यात परिहार देणं महत्त्वाचं आहे. श्री क्षेत्र दीक्षी या गावामध्ये संपन्न होत असलेला प्रातिवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील या वर्षाची आजची ही जागराची शेवटच्या दिवसाची 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली आहे. तदनिमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे समस्त ग्रामस्थ, समस्त भजनी मंडळ, परिसरातून उपस्थित होणाऱ्या सगळ्याच भाविकांच्या एकत्रीकरणानं आपण हा उत्सव अनेक वर्षांच्यापासून अविरतपणे संपन्न करतो आहे. आणि या वर्षाच्या उत्सवातील आजची ही शेवटच्या रात्रीची कीर्तन सेवा माझ्यासारख्या सामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली आहे. आता 10 वाजलेले आहेत, 1 तास सव्वा तास मी कीर्तन करणार आहे. आणि तेवढ्या वेळामध्ये जेव्हा जेव्हा भजन होईल की नाही तेव्हा तेव्हा टाळी वाजवा, पण ती फार प्रेमानं वाजवू नका, लई नाजूक बिजूक वाजवू नका. जिचा आवाज शेजारच्याला पण जात नाही ना असली तर अजिबात वाजवू नका. आळशी पण अजिबात करू नका. थोडीशी दर्जेदार आणि दमदार टाळी वाजवा आणि भगवंताचं भजन करा. विठ्ठला 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 सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा, पाठांतरातला, ओळखीचा अभंग आहे. इतरांच्या नाही पण वारकऱ्याच्या हा अभंग नक्की पाठांतरातला असेल. वारकऱ्याच्या पाठांतरातला असेल असं म्हणण्यापेक्षा हा अभंग पाठांतरात नसेल तर त्यानं स्वतःला वारकरी म्हणून घेऊ नये. का बरं? कारण हा काकड्यातला अभंग आहे, 2ऱ्या 3ऱ्या मालिकेतला अभंग आहे. त्याच्यामुळे काकड्याचा आणि वारकऱ्याचा संबंध असला पाहिजे.
असला पाहिजे तर त्याला आपल्याला वारकरी म्हणता येईल. म्हणून दुसऱ्या तिसऱ्या मालिकेतला हा अभंग आहे. म्हणजे काही मालिकांमध्ये हा दुसऱ्या मालिकेत असतो आणि काही भजनिका मालिकांमध्ये हीच मालिका तिसऱ्या क्रमांकाला दिलेली आहे. म्हणून दुसऱ्या किंवा तिसऱ्या मालिकांमधले आणि परत दुसऱ्या किंवा तिसऱ्याच क्रमांकाचा हा अभंग आहे. सुंदर ते ध्यानाच्या खाली सदा माझे डोळा झालं की आवडे हे रूप. त्यामुळे सगळ्यांच्या परिचयाचा असलेला हा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता प्रस्तुत आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवंताचं रूप आपल्या डोळ्यासमोर कायम राहावं याकरता भगवंताच्या पुढ्यात लढिवाळपणाने एक मागणी केलेली आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगाची भाषा अशी आहे की तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा आम्ही तुमच्या अत्यंत लढिवाळ अशी लेकरं आहोत. लढिवाळ असलेल्या लेकरांनी काय केलं पाहिजे? लेकरांनी अत्यंत लढिवाळपणे मागणं मागितलं पाहिजे आणि ते दुसऱ्या कुणाकडे न मागता मायबापाकडे मागितलं पाहिजे. लेकरांचं काम काय आहे? मायबापाकडे मागितलं पाहिजे आणि मायबापाचं काम काय आहे? लेकरांच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तुमच्याकडे मागणी मागायला आलोय आणि अत्यंत लढिवाळपणानं आमची मागणी आम्ही तुमच्या पुढे ठेवतो. तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी आणि तुम्ही काय करावं? पुरवावी आळी मायबापा. तुम्ही आमचे मायबाप आहात आणि त्यामुळे आमची ही इच्छा पूर्ण करा. काय इच्छा तुकाराम महाराजांनी व्यक्त केली आहे? तुकोबाराय म्हणतात, तुमचं हे अतिशय सुंदर सगुण असं रूप आम्हाला डोळ्यासमोर पाहता आलंय. जे रूप आम्ही आमच्या डोळ्यासमोर पाहिलंय त्या रूपाची ओढ आमच्या अंतःकरणाला लागली आहे. आमचं मन तुमच्या त्या रूपाकडे लाचावलं गेलेलं आहे, म्हणजे ओढावलं गेलेलं आहे. आता तुम्ही काय करा? ते रूप आमच्या डोळ्यासमोर कायम राहील अशी काहीतरी व्यवस्था करा. ही तुकाराम महाराजांची देवाच्या पुढ्यात मागणी आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या अंतःकरणाची आवड देवाच्या समोर व्यक्त केली. माझ्या मनाला काय इच्छा झाली आहे ती इच्छा तुकाराम महाराज देवाच्या समोर व्यक्त करतात. आमच्याही अंतःकरणात इच्छा निर्माण होतात, आवड निर्माण होते. संतांच्याही अंतःकरणात इच्छा आवडी निर्माण होतात. फरक फक्त इतकाच आहे, आपल्या सगळ्यांच्या आवडी ह्या आपल्या प्रपंचाशी संबंधित असतात आणि सगळ्या संतांच्या आवडी या परमार्थाशी संबंधित असतात. आवड आपल्याला नाही आहे का? आपल्याला पण आवड आहे. आवडच नाही असा कोण माणूस आहे का इथं? मला सांगा. अजिबात आवड नाही, अजिबात काहीच आवडत नाही, त्याच्या मनाला आवड नावाचा विषयच नाही असा कोण माणूस इथं उपस्थित आहे का? हो नाही बोलत चला जरा, मानाबिना तरी हलवत चला जरा. कोण आहे का इथं? आवडच नाही असा कोणीच नाही. प्रत्येक जण आहे, काही ना काहीतरी आवडच आहे की नाही? प्रत्येकाला कसली ना कसली तरी आवड आहे. कोणाला कीर्तनाची आवड असेल, कोणाला भजनाची आवड असेल, कोणाला तरी समाजकारण आवडत असेल, कोणाला राजकारण आवडत असेल, कोणाला व्यवसाय आवडत असेल, कोणाला नोकरी आवडत असेल, कोणाला क्रिकेट आवडत असेल, क्रीडा आवडत असेल, कला आवडत असेल, गायन आवडत असेल, एखाद्याला खेळ आवडत असेल, तर एखाद्याला ते शर्यतींचे जोडे आवडत असतील, ते सामने पटत असतील. बरं, नुसतं कीर्तनात जरी म्हटलं तरी कीर्तनात सगळ्यांना सगळं कुठं आवडतंय? कीर्तनात आलं तरी एखाद्याला गायला आवडतं, एखाद्याला वाजवायला आवडतं. बरं, एखाद्याला चिंतन ऐकायला आवडतं. चिंतन तरी सगळ्यांना कुठं सारखीच आवडतात. त्यात पण एखाद्याला चिंतन ऐकायला आवडतं, एखाद्याला प्रक्रिया ऐकायला आवडतात, एखाद्याला वेदांत ऐकायला आवडतो, एखाद्याला अभंगांची सोडवणूक कशी केली आहे ते ऐकायला आवडतं. बरं, नाहीतर दुसरा वर्ग आहे आपल्याकडं, कुणाला तरी गाणीच आवडतात, कुणाला तरी कविताच आवडतात, कुणाला तरी भलते सलते नाचच आवडतात. काही एकच प्रकारची लोक आहेत का? मला सांगा. अनेक प्रकारची आवडी असलेले अनेक लोक या जगात उपस्थित आहेत आणि आपल्या अंतःकरणाला आवड नाही असा एकही माणूस या जगात नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या अंतःकरणात, माझ्या अंतःकरणात पण आवडी आहेत आणि संतांच्या अंतःकरणातही आवड आहे. आणि तुकाराम महाराज एक महत्त्वाची आवड या ठिकाणी देवाला बोलून दाखवतात. माझा प्रश्न असा आहे की तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाला आवड निर्माण झाली आहे आणि सामान्यपणे पाहता आपल्याला असा विचार करता येतो, आपल्या अंतःकरणात आवड निर्माण झाली. बारीक आहे का? आपल्या अंतःकरणात आवड निर्माण झाली की आपण अपूर्ण आहोत हे सिद्ध होत असतं. मी म्हणून म्हणतो बारीक आहे का? आपल्या अंतःकरणात आवड निर्माण झाली ना तर आवड हे आपल्या अपूर्णतेचं लक्षण आहे. आवड निर्माण होते, कसली निर्माण होते? जे आपल्याकडं नाही त्याची आपल्याला आवड निर्माण होत असते. तुम्हाला आम्हाला इच्छा झाल्या, त्या इच्छा कसल्या निर्माण होतात? जे आपल्याकडं नाही त्याची, जे आपल्याला प्राप्त नाही, जे आपल्याकडं उपलब्ध नाही, जे सध्या आपल्याजवळ नाही ते आपल्याला मिळावं असं आपल्याला वाटत राहतं. अगोदरपासून जे आपल्याकडे उपलब्ध आहे तेच पुन्हा मिळावं याकरता कोणी प्रयत्न करतं का? सांगा. कोणी प्रयत्न करता? कोणी करत नाही. मी गमतीनं म्हणत असतो, जेवायला बसतो आणि ताटात गुलाबजाम आलं, ताटात गुलाबजाम आला म्हटल्यानंतर पुन्हा कोणी गुलाबजामची इच्छा करील का? कोणी करील का? केली तरी दुसऱ्या गुलाबजामची करतो, परत त्याच गुलाबजामची इच्छा कोणी करत नाही. ध्यानात घ्या, दुसरा मिळावा वाटतो. इच्छा झाली, जो मिळालाय त्याचीच परत नसते.
दुसरं पुन्हा मिळावं, पुन्हा तिसरं मिळावं अशी इच्छा असते. आपल्याला जे उपलब्ध नाही, जे आपल्याला प्राप्त नाही, जे आपल्याला अप्राप्त आहे, त्या अप्राप्ताची आपल्याला प्राप्ती व्हावी याच्याकरता जर आपल्या अंतःकरणात इच्छा निर्माण होत असेल तर साहजिकच आहे त्या गोष्टीची आपल्या जीवनामध्ये अजूनही कमतरता आहे. आणि कमतरता आहे म्हणजे आपण अपूर्ण आहोत इतकं सिद्ध आहे. एखाद्या गोष्टी आपल्याला हवी वाटायला लागली. एखाद्याला असं वाटत असतं की बाबा मला चांगली गाडी मिळाली पाहिजे, मला माझ्याकडे चांगली गाडी असावी. ज्या अर्थी त्याला वाटतं माझ्याकडे चांगली गाडी असावी, त्याचा अर्थ त्याच्याकडे सध्या तरी चांगली गाडी नाही. म्हणजे चांगल्या गाडीची त्याच्या जीवनात सध्या काय आहे? कमतरता आहे. आणि त्याच्या जीवनात चांगल्या गाडीची कमतरता असणं म्हणजे हे त्याच्या अपूर्णतेचं लक्षण आहे. तो पूर्ण झाला नाही, अजूनही गाडीची कमतरता राहिलेली आहे. कुणीतरी म्हणत असेल मला चांगला बंगला हवा, याचा अर्थ बंगल्याची कमतरता आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्याला हवी वाटत असते त्या गोष्टीची आपल्या जीवनामध्ये कमतरता असेल आणि कमतरता असलेल्या गोष्टीची जर आपल्या अंतःकरणात इच्छा आवड निर्माण होत असेल तर निर्माण झालेली आवड ही आपलं अपूर्णता सिद्ध करत असते. ही आपली अपूर्णता सिद्ध करते. तुम्ही एवढं ध्यानात घ्या, आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेली आवड आपल्याला अपूर्ण सिद्ध करते. ठीक आहे, आपल्याला अपूर्ण सिद्ध करते. आता मला प्रश्न काय करायचा आहे, आपल्या जीवनातली आवड जर आपल्याला अपूर्ण करत असेल आणि तुकाराम महाराज जर इथं आवड सांगत असतील तर मग तुकाराम महाराजांना आपण अपूर्ण म्हटलो तर चालेल का, हा माझा प्रश्न आहे. मला काहीतरी उत्तर हवं आहे तुमच्याकडून. तुकाराम महाराजांना अपूर्ण म्हटलो तर चालणार आहे का मला सांगा? अजिबात चालणार नाही. कोण म्हणणार आहे? कोणाची हिंमत आहे? तुकाराम महाराज ज्ञानोबराय यांना सगळ्यांना अपूर्ण म्हणावं अशी कोणाची हिंमत आहे? कोणाचीच नाही. बरं, कुठल्या बाबतीत तुम्ही त्यांना अपूर्ण म्हणाल मला सांगा? कुठल्या बाबतीत अपूर्ण म्हणाल? ज्ञानाच्या बाबतीत तुकाराम महाराजांकडे पाहाल तर वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा येरांनी वहावा भार माथा. ज्ञानाच्या बाबतीत तुकोबाराय परिपूर्ण आहेत. भक्तीच्या बाबतीत विचार कराल तर माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे परिपूर्ण आहेत. ते परिपूर्ण आहेत. तुकाराम महाराजांचं भजन इतकं होतं की तुकाराम महाराजांनी जरी प्रयत्न करून आपल्या वाचेला सांगितलं की आता भजन बस झालं, करायची गरज नाही, तरी पण त्यांची वाचा भजन करायची. म्हणजे बंद करा असं सांगून पण त्यांची वाचा भजन बंद करत नाही आणि 100 वेळा सांगून पण आपली वाचा भजन करत नाही. इतका फरक आहे तुकाराम महाराजांच्या भजनात आणि आपल्या भजनात, इतका फरक आहे. आम्ही किती वेळा सांगावं, म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, बरं आमचं सोडा, आपलं आपण जरी ठरवलं ना की आपण भजन करायचं तरी पण आपली वाणी काही भजन करत नाही. आणि तुकाराम महाराज सांगतात माझी मज झाली अनावर वाचा. अनावर झाली म्हणजे बास झालं असं सांगून पण त्यांची वाणी थांबायला तयार नाही. आणि भजन कर असं सांगून पण आपली वाणी भजन करायला तयार नसेल तर तुकाराम महाराज भजनाच्या बाबतीत पूर्ण आहेत, ज्ञानाच्या बाबतीत पूर्ण आहेत, भजनाच्या बाबतीत पूर्ण आहेत. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो म्हणण्यामध्ये कर्माच्या बाबतीत ज्ञानोबाराय परिपूर्ण असतील तर भक्ती ज्ञान कर्म आदी करून या सगळ्या बाबतीमध्ये परिपूर्ण असलेले तुकाराम महाराज आहेत. मग जर ते परिपूर्ण आहेत तरी आवड निर्माण झाली असेल तर परिपूर्ण महात्म्याला आवड निर्माण होणं हे शक्य आहे का? आणि तुकाराम महाराजांना आवड निर्माण झाली असेल तर त्याचं काय चिंतन करायचं या संबंधाने जरा विचार करू. विठ्ठला परिपूर्ण महात्म्याला पण इच्छा असते. जो पूर्ण झालाय ना, जो ज्ञानी आहे त्या ज्ञानी माणसाला सुद्धा इच्छा निर्माण होतेच ना. इच्छा तसं जर नसतं तर मग ज्ञानेश्वर महाराजांनी इच्छा बोलून दाखवली असती का? ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा आपण ऐकली आहे की नाही? तो मज भावा, 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 तो मज भावा,
आलो की नाही आपण, तो मज व्हावा, तो मज व्हावा. काल हरिभक्तीपरायण अर्जुन महाराजांनी याच्यावरच चिंतन केलं की नाही. आजी संसाळ सुफळ झाला गे माये, देखियले पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. म्हणून तेच प्रकरण मी पुढं सरकवलंय. कालचंच म्हटलं जरा पुढं सरकवू आपण. तो मज व्हावा, तो मज व्हावा. कारण मला याची पूर्ण खात्री आहे की कालचं तुमच्या सगळं लक्षात आहे. बरोबर आहे ना? बस तेवढं लक्षात ठेवा, म्हणजे आजचं बोलणं मला जरा सोपं जाईल. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. वारंवार 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 आम्हाला त्या पंढरीनाथाचं दर्शन व्हावं, ही ज्ञानेश्वर महाराजांची पण अपेक्षा आहे, ज्ञानोबारायांची इच्छा आहे. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, माझे जीवीची आवड. ज्ञानोबाराय म्हणतात आमच्याही अंतःकरणाला काय आहे? आवड आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांसारखा परिपूर्ण महात्मा आहे, तुकाराम महाराजांसारखे परिपूर्ण महात्मा आहेत. मग हे परिपूर्ण जरी आहेत तरी पण यांच्या अंतःकरणाला आवड निर्माण होत असेल तर त्यांच्या अंतःकरणाला निर्माण झालेली आवड योग्य मानायची का? आपण आपल्याला योग्य मानायची का? का योग्य मानावी लागेल? का योग्य मानावी लागेल? कारण त्यांना ज्याची आवड निर्माण झाली आहे, त्यांना ज्याची आवड निर्माण झाली आहे तो स्वतः पूर्ण आहे. त्यांना पूर्णत्वाचीच आवड आहे आणि आपल्या आवडी अपूर्ण ठरतात कारण आपल्याला अपूर्णाच्या आवडी आहेत. सोपं सांगू काय? आपण करत असलेला प्रपंच कायम अपूर्ण आहे आणि भगवंत कायम परिपूर्ण आहे. संतांच्या आवडी या भगवंताच्या आहेत म्हणून त्यांच्या आवडी पूर्ण ठरतात आणि आपल्या आवडी प्रपंचाच्या आहेत म्हणून आपल्या आवडी अपूर्ण ठरतात. विठ्ठल विठ्ठल कुणाचा प्रपंच करून करून पूर्ण झाला मला सांगावं? नाही, प्रपंच करून आता पूर्ण झालाय, आता इथून पुढे प्रपंच करण्याची काही गरज नाही. जेवढा प्रपंच केला तेवढा भरपूर झाला. आजी संसार सफळ सुफळ झाला गे माये, बस झालं. इथून पुढे आता प्रपंच करण्याची आमची काही इच्छा राहिली नाही. उद्या काल्याचं कीर्तन झालं की आम्ही थेट पंढरपूरला जाणार आणि परत कधीच इकडे येणार नाही. आहे का असं कुणी? कोण आहे असं? कोणी नाही, कोणीच नाही. कारण आमचा प्रपंच कधी पूर्ण झालाच नाही आणि प्रपंच पूर्ण झाल्याची कल्पना सुद्धा कोणी करू शकत नाही कारण ते कायम अपूर्ण आहे. आणि कायम अपूर्ण असलेला जो प्रपंच आहे त्याची परत आपण इच्छा करणं म्हणजे आपल्या इच्छा या अपूर्णच राहणार, त्या अपूर्णच होणार. पण भगवंत मात्र परिपूर्ण आहे. मग परिपूर्ण असलेल्या भगवंताच्या इच्छा करणं हे पुन्हा पूर्णत्वाचं लक्षण आहे. साधू संत महात्मे आपल्या अंतःकरणाच्या आवडी व्यक्त करतात. का आवडी व्यक्त करतात? त्यांच्या आवडी कायम परमेश्वराकडे धाव घेतात आणि आमच्या आवडी कायम प्रपंचाकडे धाव घेतात. असं तरी का व्हावं हो? याच्या मागे एक कारण आहे, तुम्हाला सांगतो. आवड कधी निर्माण होते? आवड आपला जो विषय चाललाय आवडीचा, ही आवड कधी निर्माण होते याची एक प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली आहे. ज्ञानोबारायांची ओवी फार सुंदर आहे. ज्ञानोबाराय म्हणतात इंद्रिय विषयांची हे भेटी, सरसीची जेगा उठी, कामाची बाहुटी धरून या. ज्ञानोबाराय म्हणतात इंद्रिय विषयांची हे भेटी, सरसीची जेगा उठी, कामाची बाहुटी धरून या. काय होतं? आवड कधी निर्माण होते? इंद्रिय विषयांची भेटी, इंद्रियांची आणि विषयांची भेट होते. कुणाकुणाची भेट झाली? इंद्रियांची आणि विषयांची. कोणाची भेट? इंद्रियांची आणि विषयांची. कोणाची भेट? इंद्रियांची आणि विषयांची. कोणाची? इंद्रियांची आणि विषयांची. सगळं झाल्याशिवाय मी नाही जात पुढं. सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, कमीत कमी काहीतरी घरी गेलं पाहिजे, सगळंच मंडपात नाही राहिलं पाहिजे. इंद्रिय आणि विषयांची भेट झाली. ज्ञानोबाराय म्हणतात इंद्रिय विषयांची भेटी, सरसीची जेगा उठी. इंद्रिय आणि विषय यांची भेट झाल्यानंतर जी तत्काळ निर्माण होते, तत्काळ एका क्षणात निर्माण होते. आणि कशी निर्माण होते? कामाची बाहुटी धरून या. कामाची, काम म्हणजे इच्छा. काम शब्दाचा अर्थ काय आहे? इच्छा. कामाची बाहुटी म्हणजे इच्छेचा हात. कामाची बाहुटी धरून या म्हणजे इच्छेचा हात धरून. अर्थ काय झाला? इंद्रिय आणि विषय यांची भेट झाल्यानंतर इच्छेचा हात धरून जी चटकन निर्माण होते त्याला काय म्हणतात? आवड. त्याला काय म्हणतात? आवड. म्हणजे इंद्रिय विषयांच्या भेटीच्या नंतर आवड निर्माण होते. मी तुम्हाला सांगतो, इंद्रिय आणि विषय हे दोन घटक आहेत. विषय किती आहेत? विषय 5 आहेत शास्त्राच्या नियमानं. विषय किती? 5. कुठले विषय आहेत? सगळ्यांना पाठ आहेत की नाही? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध 5 विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत.
आणि या 5 विषयांचा भोग घेण्याकरता देवानं आपल्याला 5 इंद्रिय दिली आहेत. 5 इंद्रिय आहेत. मी सांगतो तुम्हाला, शब्दाचा अनुभव घ्यायचा असेल तर इंद्रिय काय आहे? कान. शब्दाचा अनुभव घ्यायचा आहे, शब्द आपल्याला ऐकायचा आहे, तर इंद्रिय काय आहे? कान. स्पर्शाचा अनुभव घ्यायचा आहे तर इंद्रिय काय आपली? त्वचा. त्वचा आपली त्वचा. ठीक आहे. म्हणजे शब्दाचा अनुभव घेण्याकरता इंद्रिय आहेत कान, स्पर्शाचा अनुभव घेण्याकरता इंद्रिय आहेत त्वचा, रूपाचा अनुभव घेण्याकरता इंद्रिय आहेत डोळे, रसाचा अनुभव घेण्याकरता इंद्रिय आहेत आपली जीभ, आणि गंधाचा अनुभव घ्यायचा असेल तर इंद्रिय आपलं नाक. आहे की नाही? म्हणजे या 5 विषयांना आपल्याला भोगता यावं म्हणून 5 इंद्रिय भगवंतानं आपल्याला दिलीत. आता गडबड आपली अशी झाली आहे की आपली इंद्रिय फक्त याच 5 विषयात राहिले, पुढं सरकलेच नाही अजिबात. या 5 विषयांना सोडून पण काहीतरी करायचं असतं, अजिबात नाही. आपल्याला दिली इंद्रिये हात पाय, दिले इंद्रिये हात पाय कान, हात पाय डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण, असे जीवा पुन्हा अवरोध, जीवा पुन्हा अवरोध, इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय दिली इंद्रिये हात पाय कान. हे खरं आहे, दिली आहेत देवानं इंद्रिय दिली आहेत. आपण कशा करता दिली आहेत याचा विचार कधी व्हावा की नाही? जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग, यांच्या करता दिली आहेत. चला हे अवघड होईल, मी फार सोपं सांगतो. देवानं इंद्रिय दिली आहेत ही काय फक्त खाण्यापिण्याकरता दिली आहेत असं नाही आहे. फक्त पाहता यावं म्हणजे काय? जग पाहायचं, निरनिराळी ठिकाणं पाहायची, निसर्गरम्य ठिकाणं पाहायची, इतक्याच करता डोळे दिलेत असं नाही आहे. आपल्याला विठोबा ऐकण्याकरता देवानं कान दिलेले आहेत. नेहमीच दाजीबा ऐकला पाहिजे असं काही नाही. कधी कधी विठोबाकडे पण येत चला, विठोबा पण ऐकला पाहिजे. कान त्याच्याकरता दिलेले आहेत की नाही देवाने? हे कान दिलेत, डोळे दिलेत, याच्या मागचा भगवंताचा अर्थ वेगळा आहे. आणि आपले विषय, आपली इंद्रिय विषय सोडून पुढं जात नाहीत. आता संतांचा विचार करा. संतांची इंद्रिय काय आहेत? ती सगळीच देवाकडे प्रवृत्त होतात. तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात उभे राहतात आणि तुकाराम महाराज देवाला म्हणतात, येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, ऐसे मज प्रेम देई देवा. काय करा, आमच्या मुखानं काय केलं पाहिजे? तुमच्या गुणांचं, तुमच्या नामाचं वर्णन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, वाहे रंगे टाळी नाचीन उदास, तुका म्हणे माझा सकळ देहभाव, आणि नको ठाव चिंतू यासी. तुकाराम महाराज म्हणतात ही सगळी इंद्रिय कुठं लागली पाहिजेत? देवाकडे हळूहळू हळूहळू लागली पाहिजेत. आणि ती सवय लावायची कुणी? ती सवय लावायची कुणी? कीर्तनकारांनी. कीर्तनकारांनी येऊन सांगायचं का असं असं करा? नाही नाही, आपली आपण लावली पाहिजे. आपण आपल्या इंद्रियांना प्रवृत्त केलं पाहिजे. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, हे माझे वाचे, हे माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, हे माझे वाचे, हे माझे वाचे, गोड नाम, गोड नाम विठोबाचे, विठोबाचे गोड नाम, गोड नाम, गोड नाम.
आमच्या इंद्रियांनी काय केलं पाहिजे तुकोबाऱ्या सांगतात. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. घेई घाई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाचेनं काय केलं पाहिजे? देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. बरं, डोळे तुम्ही घ्या रे सुख म्हणजे काय करा? पहा विठोबाचे मुख. विठोबाचं मुख पाहिलं पाहिजे. कानानं काय करायचं? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. या भगवंताकडं सगळी इंद्रिय जावीत. संतांची सगळी इंद्रिय ही देवाकडं प्रवृत्त आहेत आणि देवाकडं प्रवृत्त झालेली असल्या कारणानं त्यांच्या अंतःकरणाला जेव्हा आवड निर्माण होते तेव्हा ती फक्त आणि फक्त भगवंताच्या संबंधानं असते. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाला आवड निर्माण होते आणि कसली आवड निर्माण झाली? या डोळ्यांनी भगवान परमात्म्याला पाहावं याच्याकरता त्यांच्या अंतःकरणाला आवड निर्माण होते. तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात उभे राहून देवाला असं म्हणतात, देवा तुझं हे जे अत्यंत सुंदर आणि सगुण स्वरूप आमच्या डोळ्याला आलंय की नाही, आम्हाला त्याला पाहता आलंय. जे स्वरूप सुंदर आहे, जे स्वरूप सगुण आहे, अशा सगुण आणि सुंदर स्वरूपाचं आम्हाला दर्शन झालंय. सुंदर आणि सगुण, सुंदर आणि सगुण, ते सुंदर आहे आणि सगुण आहे. देवाचं रूप कसं आहे? सुंदर आहे आणि सगुण आहे. देवाचं रूप सुंदर आहे आणि सगुण आहे. मी थोडंसं बोलू का? सुंदर आहे आणि सगुण आहे असं म्हणण्यापेक्षा ते सगुण आहे म्हणूनच ते सुंदर आहे. सगुण आहे म्हणून सुंदर आहे. निर्गुणाला काय विचारता मला सांगा? निर्गुणाला कुणाला पाहता आलंय? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार एक तुझी रघुराया. कुणाला निर्गुणाला पाहता आलंय? आता आकारच नाही, रंगच नाही, रूपच नाही तर पाहणं कशाला? मग आपल्याला पाहता यावं याकरता तो काय झाला? सगुण झाला. मग सगुण आहे ना म्हणून तो सुंदर आहे. सगुण सुंदर असं जे भगवंताचं रूप आहे ते आमच्या डोळ्याला आलं, आमच्या दृष्टीला आलं आणि डोळ्यांनी जेव्हा आम्ही तुमचं ते स्वरूप पाहिलं तेव्हा त्याची आमच्या अंतःकरणाला आवड निर्माण झाली. आणि ती आवड निर्माण होण्याचं कारण असं आहे की त्या रूपाचा आमच्यावर काहीतरी परिणाम झाला. मग आमच्या अंतःकरणाला रूपाची आवड निर्माण व्हावी एवढा त्याचा आमच्यावर काय परिणाम झाला तो तुकाराम महाराजांनी सांगितला अभंगाचं पहिलं. आवडे रूप आवडे रूप
आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आवडे हे रूप. कोणते हे रूप? गोजिरे सगुण. गोजिरे म्हणजे सुंदर. गोजिरे शब्दाचा अर्थ आहे सुंदर. आवडे हे रूप. हे म्हणजे कुठलं आहे? जे गोजिर म्हणजे सुंदर आहे, जे सगुण आहे, अशा या रूपाची आम्हाला आवड निर्माण झाली. का बरं आवड निर्माण झाली? पाहता लोचन सुखावले. हे रूप पाहिल्या पाहिल्या आमच्या डोळ्याला सुख झालं. पाहता लोचन सुखावले. लोचन म्हणजे डोळे. आमच्या लोचनाला, आमच्या डोळ्याला सुख झालं. हा कसला परिणाम आहे? त्याला पाहण्याचा परिणाम आहे. अनेकांनी त्याला पाहिलाय. अनेक जण त्याच्या पाहण्याची इच्छा करतात. त्यानं यावं, आमच्या डोळ्यासमोर उभं राहावं आणि मग ते रूप आपल्याला पाहता यावं, याकरता स्वतंत्रपणे इच्छा करणारी मंडळी आहेत की नाही? अहो काही नाही, सकाळी सकाळी त्यानं आमच्या डोळ्यासमोर यावं आणि त्याला पाहिल्यानंतर आमच्या अनंत जन्मीचा क्षीण जावा, याच्याकरता त्याची वाट पाहणारी लोक किती आहेत? वाट पाहणारी लोक किती आहेत? उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, प्रभात समयोपातला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवरांचे माने उभे जोडोनी हात, उभे जोडोनी हात. शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, भक्तांच्या कोटी. कवाडा आडोनी, कवाडा आडोनी पाहता ते जगजेठी. सुरवरांची विमाने गगने दाटले सकळ. रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ, रखुमाबाई माते उठवा घननीळ. ही सगळी यादी आहे. हे सगळे वाट बघत उभेत. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. का बरं? अहो या सगळे उठा, लवकर या, आमच्या डोळ्यासमोर या. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. सगळे वैष्णव गरुड पाराजवळ येऊन उभेत. चला तुम्ही लवकर लवकर उठा. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. सुरवर, सुर म्हणजे देव. सुर म्हणजे देव. सूर म्हणजे देव हे लक्षात राहत नसेल. आसूर माहिती आहे की नाही? त्याचा उलटा असतो तो देव. आसूर म्हणजे राक्षस आणि सूर म्हणजे देव. आणि सुरवर म्हणजे काय? वर शब्दाचा अर्थ असतो श्रेष्ठ. मग सुरवर म्हणजे काय? देवांमध्ये जे श्रेष्ठ आहेत ते सगळे. देवांमध्ये सगळे जे श्रेष्ठ आहेत की नाही ते सगळे आले तो. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. सुरवर म्हणजे तरी कोण कोण आले? शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी. आणि काय करतात माहितीये? कवाडा आडोनी पाहतात ती जगजेठी. कवाड म्हणजे दरवाजा. दरवाजाच्या मागे असं उभं राहिलेत आणि पाहतात. आताच येतील, आताच येतील, आताच त्यांना पाहता येईल, आताच त्यांना पाहता येईल. इतकी मोठी यादी सगळी. सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ. रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ. काही नाही, लवकर लवकर उठवा. सगळे विमानामध्ये येऊन देव उभे आहेत. राई रखुमाबाई उभ्या जोडोनी हात. राई रखुमाबाई उभ्या जोडोनी हात. आणि पुढं काय? त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. हे पण आले तुमचं रूप बघायला. हे पण आले. पंचप्राण आरत्या घेऊन या देवस्त्रिया येती. भावे ओवाळी ती राई रखुमाईचा पती. काही नाही, तुमची आरती करण्याकरता सगळ्या देवस्त्रिया आल्यात. आता तरी उठाना. अनंत भक्त अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. लवकर या, लवकर या. चौयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी. Hare
भक्त नामा उभा कीर्तनी. हे सगळं कशा करता चाललंय? हे सगळे कशाला उभेत? काही नाही, तुम्हाला पाहता यावं म्हणून उभेत. देवाला म्हटलं, देवा तुम्हाला पाहण्याकरता हे सगळे उभेत. उठा पांडुरंगा, प्रभात समयो पातला. उठा उठा. हा अख्खा अभंग आहे काकड्याचा, अख्खा अभंग आहे. ते एक एक कडवी म्हणायला जरा बरं नाही वाटत, म्हणून अख्खा म्हटलोय. उठा पांडुरंगा, प्रभात समयो पातला. हे नाही, अहो तुम्ही उठा, कारण सगळेजण, इतकी सगळी लोक तुमचं रूप पाहण्याकरता आतुर आहेत. म्हणजे देवाच्या रूपाची आवड कुणाला नाहीये? या सगळ्यांना आहे. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे नाही. ते जगद्गुरु शंकराचार्य देवाच्या दर्शनाला गेले पंढरपूरला. जगद्गुरु आद्यगुरु शंकराचार्य जेव्हा पंढरपूरला देवाच्या दर्शनाला गेले, त्यांनी देवाला पाहिलं. आणि देवाला पाहिल्यानंतर हा देव कसा दिसतो, हा देव कसा आहे, ते त्यांना जगाला सांगावंसं वाटलं. आणि म्हणून त्यांनी एक अष्टकाची रचना केली, ज्याला आपण पांडुरंग अष्टकम असं म्हणतो. आणि पैकी जवळजवळ पहिला श्लोक सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हा अनेकांचा पाठ आहे. हा म्हणताना गोंधळ होतो, तो भाग वेगळा, तो भाग वेगळा. या श्लोकाच्या लय गडबडी येत नाही. तर म्हणताना महायोग पीठे म्हणायचं म्हटल्यानंतर साधं नाहीये, आणि समचरण सरोजम म्हणायचं तर अजूनच गडबड आहे, अजूनच गडबड. ऐका, नीट पाठ केलं पाहिजे. महायोग पीठे तटे भीम, आचार्यांचे शब्द आहेत. तो आपण गडबड नाही केली पाहिजे, वाचलं पाहिजे, नीट वाचलं पाहिजे, नीट पाठ केलं पाहिजे. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तळीद्वासिसं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं समाधिस्थमूर्तिं भजे पांडुरंगम प्रमाणं भवाब्दैरिदं मामकानां नितंभ कराभ्यां धृतो येन तस्मात् वगैरे वगैरे. हे सगळं जे काही वर्णन केलंय की नाही, हे पांडुरंग अष्टकम मध्ये आचार्यांनी वर्णन केलं. आणि ते पंढरपुरातील या भगवंताचं वर्णन केलं. ठीक आहे, आचार्यांनी सांगितलं. माझा मुद्दा काय चाललाय तुमच्या लक्षात आहे ना? माझा मुद्दा इतकाच चाललाय की देवाला पाहिल्यानंतर परिणाम काय होतो. तुकाराम महाराजांनी त्यांचा परिणाम काय सांगितलाय? पाहता लोचन सुखावले. हा तुकाराम महाराजांचा परिणाम आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा परिणाम काय आहे? रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी, हा त्यांचा परिणाम आहे. तसं जगद्गुरु आचार्य जेव्हा त्या देवाला पाहतात, तेव्हा त्यांच्यावर काय परिणाम झाला, तो परिणाम जर ऐकायचा झालाच तर आचार्य म्हटले की आम्ही असा परिणाम झाला, तो असा दिसतो, म्हणून जगाला सांगितलं. बरं, नंतर आचार्यांना असं विचारलं की जर समजा देवाच्या ह्या रूपाच्या बद्दल, बारीक आहे का, देवाच्या ह्या रूपाच्या बद्दल जगाला तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? जगाला सांगायचं असेल, ठीक आहे, रूप असं दिसतं म्हणून सांगितलं, पण परिणामाच्या बद्दल सांगायचं असेल तर काय सांगाल? आचार्य काय म्हटले माहिती आहे? सांगायचं असेल तर मी इतकंच सांगेन की जे कोणी पंढरपूरच्या दिशेने यायला निघाले असतील ना, त्यांनी अजिबात इकडे येऊ नका. हा परिणाम आहे. ते म्हटले जर तुम्ही पंढरपूरकडे यायला निघाला असाल तर अजिबात येऊ नका. मा याथ पांतहा पती भीमरत्यहा पीतांबर कोपी तमाल नीलहा वगैरे सांगितलं त्यांनी. विन्यस्तस्तोपी नितंब बिंबहा धृत समाकर्षित चित्तवृत्तीम. ते म्हटले जर तुम्ही इकडं भीमा नदीच्या दिशेनं, पंढरपूरच्या दिशेनं या पंढरीनाथाचं दर्शन घेण्याकरता यायला निघाला असाल तर थांबा, इकडं येऊ नका. का सांगितलं आशीर्वाद त्यांनी असं? इकडं येऊ नका. त्यांना विचारलं का येऊ नका? ते म्हटले इकडं पंढरपुरामध्ये जर तुम्ही आलात ना तर या पंढरपुरामध्ये कोण आहे माहिती आहे? पीतांबर कोपी तमाल नीलहा, पीतांबर धारण केलेला, नीलवर्णाचा, श्यामवर्णाचा असा एक देव इथं उभा आहे. विन्यस्त हस्तोपी नितंब बिंबहा, त्यानं आपले दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत, असा तो देव उभा आहे. आणि तो स्वभावानं कसा आहे माहिती आहे? धूर्त समाकर्षित चित्तवृत्तीम. एकतर तो धूर्त आहे, चतुरातू शिरोमणी. काय आहे, दोन्ही जगद्गुरूंचंच आहे, पण दुसरं जगद्गुरूंचं लवकर जवळ येतं आपल्याला. पहिलं पण जगद्गुरु आचार्यांचे आणि दुसरं जगद्गुरु तुकोबा यांचं आहे. जगद्गुरु म्हटले धूर्त समाकर्षित चित्तवृत्तीम. तो धूर्त आहे आणि आपल्या चित्ताचं आकर्षण करून घेणारा आहे. याचा अर्थ काय आहे? जर तुम्ही पंढरपूरला आलात आणि जर तुम्ही त्याला पाहिलं आणि त्याला पाहिल्यानंतर जर त्याच्या रूपाची आवड तुमच्या अंतःकरणाला लागली ना तर तुम्ही परत काही तुमच्या प्रपंचाकडे जाणार नाहीत, म्हणून तुम्ही येऊच नका म्हटले. येऊच नका. एकदा त्याला पाहिल्यानंतर कोण गेलंय? कोणी नाही. त्याला पाहिलं की तो पाहत राहतो,
पंढरपुरातल्या देवाचं रूप जर अंतःकरणात ठसलं तर तो परत काही माघारी जाणार नाही, म्हणून काही इकडे येऊ नका. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलं ना इकडे येऊ नका. जगद्गुरु शंकराचार्यांनी काय सांगितलं? इकडे येऊ नका. जगद्गुरु तुकाराम महाराज पण तेच सांगतात, तेथे जाऊ नका कोणी, 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 गेले आले नाही परतोनी, 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 पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. तेथे जाऊ नका कोणी. का नका जाऊ? गेले आले नाही परतोने. म्हणजे जे तिथं गेले आले नाही परतोने, ते काही परत आले नाहीत. का बरं? पंढरीचे भूत मोठे. पंढरपुरात एक कोण आहे? भूत. पंढरपुरात तुकोबराय म्हणतात, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. नाही, तो आला की झडप घातलीच म्हणे त्याच्यावर. कारण पंढरपूरच त्याच आहे की नाही. आम्ही कालही म्हणून आलो, जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, जम्बू या द्वीपा माझी. एक काम करू आपण सगळे म्हणू, सगळे तुम्ही म्हणा माझ्यासोबत मागे बरं का. जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, म्हणा धर्माचे नगर लेखा, विठोत पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. वा आई व्यवस्था लावून दिला. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. चला विठोबाचा धर्म जागो, त्याची चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याची चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याची चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म तुम्ही स्वतःसाठी टाळी वाजवली पाहिजे. इतकं चांगलं तर सुरात बोलता, फक्त प्रत्येक वेळेला म्हणा असं सांगावं लागतंय. नाही तर तुम्ही चांगले सुरात गाता. पाहिजे तर ह्यांना विचारा, सगळ्यांना. माझा काही फार अभ्यास नसेल तर ह्यांना विचारा. अहो काय नाही, इतकं सुंदर स्वरात गाता. मी कालही मान सांगवीला म्हणून आलो. काय नाही, तुम्ही सगळे इतके चांगले स्वरात गाता. का गायले माहितीये?
किरण महाराज हे सगळे सुरात का गायले? कारण हे सगळे एकत्र गायले म्हणून सुरात गायले. एकत्र गायले याचा अर्थ बारीक इतकाच आहे, एकत्र राहिलो की सूर जात नाही. आता हे सगळीकडे लावून घ्यायचं. हा, एकत्र राहिल्यावर पण सूर जात नाही आणि एकत्र गायल्यावर पण सूर जात नाही. विभक्त झालो की सूर बिघडतात, असं असतंय ते सगळं. म्हणून एकत्र गायचं, छान भजन केलं पाहिजे. जंबूया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. आणि तिथं जो विठो पाटील उभा आहे की नाही, त्याला जर तुम्ही पाहिलं तर परत काही तुम्ही माघारी येत नाही. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. संपलं. हा सगळा परिणाम साधू संतांवर झालेला आहे. एकदा का त्याला पाहिलं की आमचं अंतःकरण त्याच्या ठिकाणी जडतं, आमच्या अंतःकरणाला त्याचा लोभ होतो, आमचं अंतःकरण त्याच्याच ठिकाणी लाचावलं जातं. आणि हा सगळा परिणाम आनंदाचा म्हणून बोलून दाखवत असताना तुकाराम महाराज असं म्हटले, काय परिणाम झाला? पाहता लोचन सुखावले, आमच्या डोळ्याला सुख झालं. हा आमचा परिणाम आहे. प्रत्येक संताचा अधिकाधिक विचार आपल्याला करता येईल. सद्गुरू संत श्रेष्ठ चोखा महाराजांचा अनुभव वेगळा आहे, नामदेव महाराजांचा वेगळा आहे, एकनाथ महाराजांचा वेगळा आहे. हे सगळे काही मला सांगायचे नाही आहेत, पण सगळ्यांनी आपले आपले अनुभव व्यक्त केले. त्यात तुकाराम महाराज आपला अनुभव व्यक्त करतात. आम्हाला विचाराल तर या भगवंताला आम्ही पाहिलं आणि त्यामुळे आमच्या डोळ्याला सुख झालं. पाहिलं म्हणजे काय पाहिलं आम्ही? काही नाही, त्याचं सुंदर स्वरूप पाहिलं. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती, हे आम्ही पाहिलंय की नाही? बरं चला, राजस सुकुमार नाही पाठ तुमचा, सुंदर ते ध्यान पाठ आहे की नाही? बस तुकाराम महाराज म्हणतात असा पाहिला आम्ही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. आम्ही त्याला असाच पाहिलाय. कर कटा, दोन गोष्टी आम्ही पाहिल्यात. काय? उभे विटेवरी आणि कर कटावरी, इतकं आम्ही पाहिलंय. बाकी काहीच नाही. पांडुरंगाचं लक्षण काय? दोनच, उभे विटेवरी आणि कर कटावरी, की संपलं देव. आपल्या देवाचं इतकंच लक्षण आहे. मी इंग्रजी माध्यमातून शिकलोय, हा इंग्लिश मिडियमला होतो, त्याच्यामुळे माझे सगळे मित्र तसेच बोलायचे. एकानं मला सहज विचारलं होतं की तुमचा देव कसा दिसतो? मी त्याला सोपं सांगितलं होतं, आमच्या देवाचं विचारशील तर विटेवर स्टँड कटेवर हँड, संपलं विषय. कळलं तर पहा. तो काय आहे? काही नाही, विटेवर उभा आहे आणि कमरेवर त्याचे हात आहेत. मग आता दुसरं सांगायचं काय मला सांगा त्यांना? म्हणून मी सांगितलं काही नाही, विटेवर हात, विटेवर पाय आणि कमरेवर हात, ही ज्याची ओळख आहे तो आमचा पंढरीनाथ. असा पंढरीनाथ आहे. त्याला पाहिलं की आमच्या लोचनाला सुख झालं. तुकाराम महाराज म्हणतात त्याला पाहिल्यानंतर सुख झालं, पण हे एका क्षणाचं झालं ना. चला, या घडीला देवाला पाहिलं, या घडीला सुख झालं, पण या घडीला झालेलं सुख पुढं कायम राहावं याच्याकरता काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे. तुकाराम महाराज देवाला म्हणतात आत्ता तुला पाहिला, आत्ता तुला पाहण्याचं सुख झालं, तुझ्या पाहण्याचा परिणाम म्हणून आमचे डोळे सुखावले. काही नाही, पाहता श्रीमुख सुखावले, सुख डोळ्यांची भूक नवजे माझ्या, हे आत्ता घडलंय. पण इथून पुढे आमच्या डोळ्याला दुसरं कोणतंही रूप न येता केवळ तुझंच हे सौंदर्यपूर्ण रूप आम्हाला पाहता यावं, याकरता तुम्ही काय करा? अभंगाचं दुसरं चरण. आता दृष्टी पुढे ऐसा ठेवरा, आता दृष्टी पुढे ऐसा ठेवरा,
आता दृष्टी टाळी वाजवा, बोला बोला. विठोबार माय, जय जय विठोबार आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावली, आता दृष्टी पुढे ऐसाचे तो राही, आता दृष्टी पुढे ऐसाचे तो राही, जो मी तुझ पाय गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज देवाच्या स्वरूपाचे, देवाच्या सगुण आणि सुंदर असलेल्या रूपाचे आपल्या अंतःकरणाला आवड निर्माण झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की पाहता लोचन सुखावले. तुला पाहिलं, डोळ्याला बरं वाटलं, डोळ्याला सुख झालं, सुंदर सगुण रूपाची आवड निर्माण झाली आणि म्हणून आता पुढं काय, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. आमच्या दृष्टी पुढे तू असाच कायम राहिला पाहिजे. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. कायम तुला पाहता यावं अशा पद्धतीनं तुम्ही आमच्या डोळ्यासमोर उभे राहा. ही संत मंडळी काय करतात, आपल्याला अप्राप्त असलेल्या प्राप्ताची वस्तू झाली, योग आला, भेट झाली, ते एकदा का मिळालं की प्राप्त झाल्यानंतर ते कायम कसं काय टिकेल याची व्यवस्थाही करून घेतात. सर्वसामान्य माणूस काय करतो, एखादी गोष्ट मिळाली की ते भोगतो
आनंद उपभोगतो आणि सोडून देतो. काही नाही, मिळालं, आनंद व्यक्त केला, काय त्याचा आनंद घ्यायचा तो घ्यायचा, लोकांना सांगितलं, संपलं. पण आता पुढं काय? पुढं पुन्हा तोच आनंद मिळावा, पुढं परत तोच आनंद उपभोगता यावा, याची व्यवस्था सर्वसामान्य मनुष्य करत नाही. अनेक लोक अशी आहेत, मिळालं, भोगलं, संपलं. अरे मग त्याची पुढची व्यवस्था काय करायची? संत मंडळी असं करत नाहीत. ते आपल्याला जे मिळालंय त्याची पुढचीही व्यवस्था लावून देतात. सारखा तुकार ज्ञानोबारांचा अभंग आहे, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. आता मग गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुनविसंबे हरी जगुत्रय जीवना. का नाही, त्याला पाहिलं ना, मग आता पुढं काय झालं पाहिजे? गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, पुढं त्याचंच ध्यान लागलं पाहिजे. तसं तुला पाहिल्यानंतर डोळ्याला सुख झालं, मग आता पुढं काय? आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, आता तू असाच आमच्या समोर उभा राहा. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, ऐसाची, असाच. आता काही रूप वगैरे बदलू नको, दुसऱ्या रूपाची आम्हाला इच्छा नाही, दुसऱ्या रूपात आम्हाला तुला पाहायचं नाही, याच रूपात पाहायचं आहे. काय आहे? ही सगळीच संत मंडळी एकनिष्ठ आहेत आणि ती त्यांच्या देवाशी आणि देवाच्या रूपाशीही इतकी एकनिष्ठ आहेत, इतकी एकनिष्ठ आहेत की त्यांना तो देव तसा पाहिजे तर तसाच पाहिजे. वेगळ्या रूपात ते त्याला स्वीकारायला तयार नाही आहेत. अहो तुम्हाला गंमत सांगतो, ते नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थाटनाला जायला निघाले. नामदेव महाराज म्हणजे काय, ज्ञानेश्वर महाराजांना तीर्थयात्रा करायची होती म्हणून ते पंढरपूरला नामदेव महाराजांकडे गेले. मी धावतं सांगतोय. आणि नामदेव महाराजांना असं म्हटले की मला तुम्हाला तीर्थयात्रेला सोबत घेऊन जायचं आहे, माझ्यासोबत तीर्थयात्रेला चला. नामदेव महाराज म्हटले मला काय गरज आहे तीर्थयात्रेची? गरज वगैरे मला काय आहे? तीर्थयात्रा करायची कशासाठी? देव भेटावा म्हणून. तीर्थयात्रा करायची कशासाठी? देव भेटावा. जो देव भेटावा याकरता तीर्थयात्रा करायची असते, तो देव रोज माझ्यासोबत आहे, रोज माझ्यासोबत आहे, रोज मी नैवेद्य दिल्याशिवाय तो खात नाही. असा जर तो माझ्यासोबत आहे, मला तीर्थयात्रा करायची गरज काय आहे? मला काही यायचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आग्रह केला, नामदेव महाराज नको 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 असं म्हणायला लागले. शेवटी ज्ञानेश्वर महाराज ऐकत नाहीत. हे पाहून नामदेव महाराज ज्ञानोबारायांना म्हणायला लागले, एक काम करा. काय? आपण एक काम करू, हे सर्वस्वी निर्णय देवावर सोपवून देऊ. देव जर म्हटले की नामदेवाला घेऊन जा तर मी तुमच्यासोबत येतो. देव जर म्हटले की बाबा नाही नाही नामदेवाला नका नेऊ, तर मग मात्र मला जमणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हटले हरकत नाही, आपण देवाला जाऊन विचारू. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज देवाला विचारण्याकरता देवाच्या गाभाऱ्यात आले पंढरपूरला. आणि देवाच्या गाभाऱ्यात जाताना गंमत अशी, ज्ञानेश्वर महाराज पुढे आणि नामदेव महाराज 2 पावलं मागे. ते मागे चालले आणि ज्ञानेश्वर महाराज मात्र पुढे चालले. देवाच्या समोर उभे राहिले. आज काय आताच्या सारखी काय मोठी गर्दी थोडी होती. देव आणि हे दोघे संत देवाच्या समोर 2 भक्त उभे राहिले. देवाने आपले डोळे उघडले. देव ज्ञानेश्वर महाराजांशी वार्तालाप करायला लागला. देवानं सांगितलं कसं काय येणं केलं. ज्ञानेश्वर महाराज म्हटले तुमचं दर्शन होईल आणि एका पवित्र कार्याला निघालोय, तर नामदेव महाराजांना सोबत घेऊन जावं म्हणून मी पंढरपूरला आलो. कुठं निघालात? तीर्थयात्रेला निघालो. मग काय इच्छा आहे? काय नाही, नामदेव महाराजांना सोबत घेऊन जावं अशी इच्छा आहे, पण नामदेव महाराज नको म्हणतायत. तुम्ही सांगा काय करायचं, तुम्ही सांगा. तुम्ही जर म्हणत असाल तर नामदेव महाराजांना लगेच घेऊन जातो. काय करू? ते जे 2 पावलं मागे उभे होते ना, कोण? ते विसरू नका त्यांना. ते 2 पावलं त्याकरताच मागे उभे राहिले होते. मागून ते देवाला सांगायला लागले नको म्हण, नाही म्हण. त्यासाठी ते मागे होते. नाही म्हण, नाही म्हण, मला काही जाण्याची इच्छा नाही, तू नाही म्हण. आता ह्याला कळत नाही असं काय आहे का? काही कळत नाही असं आहे का? पण तरी तर मला अच्छा म्हणजे नामदेवांना घेऊन जायचं आहे का? नामदेवांना म्हणजे पाहिजेच का ते सोबत? ज्ञानेश्वर महाराज म्हटले असतं तर बरं होईल जरा. नामदेव महाराज असले की माझी तीर्थयात्रा सोपी होईल. तुम्ही परवानगी द्या, त्यांना घेऊन जातो. नामदेव महाराज म्हणतात नाही म्हण, मला जाण्याची इच्छा नाही, तू नाही म्हण, तू नाही म्हण. हे असं बराच काळ चाललं. देवानं म्हटलं बरं एक काम करा, नामदेव महाराजांना घेऊन जायचं आहे ना, बिंदास घेऊन जा म्हटले. बिंदास घेऊन जा, बिंदास घेऊन जा म्हटल्यानंतर नामदेव महाराज पुढं सरकले. म्हणायला लागले अहो कधीपासून सांगायला लागलो मागून नको नाही म्हणा, नाही म्हणा, नाही म्हणा, नाही म्हणा. तुम्हाला कळत नाही काय? कळत नाही? अहो केलेला इशारा पण तुम्हाला कळत नाही? भल्याला कळतो, तुम्हाला कळत नाही म्हटले. अहो मी तुम्हाला सांगायला लागलो नको म्हणा, नको म्हणा, तरी पण तुम्ही हो म्हटलात. देवा माझी काही जाण्याची इच्छा नाही, माझी जाण्याची इच्छा नाही. देवानं सांगितलं नामदेव महाराजांना अहो जाण्याची इच्छा नाही हे खरं आहे, आणि तीर्थयात्रेला जाच असा मी पण आग्रह केला नसता. पण कोण सोबत आलंय हे तर पहा. तुम्हाला घ्यायला कोण आलंय? अहो घ्यायला आलेले म्हणजे ज्ञानाची मूर्ती, ज्ञानाचे सागर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज घ्यायला येतात आणि तुम्ही नको म्हणता. अहो तीर्थयात्रेला पण कुणाच्या सोबत जावं याचा विचार केला पाहिजे.
मी अनेक वेळा म्हणत असतो, तीर्थयात्रेला जायचं आहे ना, भजन करणाऱ्या माणसाच्या सोबत जायचं तर तीर्थयात्रा सफल आहे. भजन करणाऱ्याच्या बरोबर जायचं. तीर्थयात्रेला गेलो म्हणजे आपण पिकनिकला आलो असं समजायचं नाही कोणी. नाहीतर ज्ञानेश्वर महाराज सरळ निर्णय देतात ना, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ज्ञानोबारांचे निर्णय फार स्पष्ट आणि सरळ आहेत. जर तुम्ही तीर्थयात्रा करून पण तीर्थयात्रेला भजन नाही केलं ना, सगळं वाया गेलं म्हटले. म्हणून तीर्थयात्रा करायची तर कुणाच्या बरोबर करायची? भजन करणाऱ्या माणसाच्या सोबत करायची. भजन करणाऱ्या माणसाच्या सोबत आळंदी, पंढरपूर, देहू, पैठणला आपण गेलो पाहिजे आणि भजन करत करत जाऊन देवाचं, संतांचं दर्शन घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सोबत आलेत, तू गेलं पाहिजे नामा. म्हणून नामदेव महाराजांना सांगितलं की जा. देवानं परवानगी दिली. नामदेव महाराजांचा नाईलाज झाला. नामदेव महाराज म्हटले मी जायला तयार आहे, पण एक अट आहे. नामदेव महाराजांची जी अट आहे ना, ती मला इथं महत्त्वाची आहे. नामदेव महाराज म्हणतात मी जाईन, पण माझी एक अट आहे. काय अट आहे म्हटले? माझी अट फक्त इतकीच आहे, कटेवरी हात नाही ज्या देवाचे, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. ज्याचे हात कमरेवर नाहीत त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. हे तुम्हाला मान्य असेल तर तीर्थयात्रेला जातो. माझा दृष्टांत संपला. मला म्हणायचं आहे, हे संत इतके एकनिष्ठ आहेत की देव त्या रूपात तर त्यांना त्याच रूपात पाहिजे असतो. म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणतात, आता दृष्टी पुढे ऐसा उभा राहे नाही, ऐसाची तू राहे. ऐसाची म्हणजे असाच, अशाच पद्धतीनं तू आम्हाला पाहिजे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा. का बरं असं करा? एवढ्या करता करा कारण आमचं अंतःकरण तुमच्या त्या मनाकडं लाचावलं गेलेलं आहे, म्हणून तुम्ही ते केलं पाहिजे. अभंगाचं लाचावले मन लागली सगोडी, लाचावले मन लागली सगोडी, लाचावले मन लागली मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. आमचं मन तुझ्या त्या रूपाकडं लाचावलं गेलंय. बरं, मन तुझ्या रूपाकडं लाचावलं गेलंय हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पहिली गोष्ट, मन कुठंतरी एका ठिकाणी लागलं ही किती मोठी गोष्ट आहे मला सांगा. आपण करा बरं विचार. आपलं मन एकाच ठिकाणी राहिलं असं कधी झालंय का? असं कधी झालंय? असं कधीच शक्य होणार नाही. मन एका ठिकाणी लागणं हे अशक्य गोष्ट आहे. जगात ज्या ज्या गोष्टी चंचल आहेत त्या सगळ्या चंचल गोष्टींच्या यादीतली पहिल्या क्रमांकाची गोष्ट काय असेल तर ते आपलं मन आहे. आपलं मन किती चंचल आहे, किती चंचल आहे. इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे की कीर्तन सुरू असताना बाजूनं डंपर गेलं तर त्याच्याकडं आपलं लक्ष जातं आहे. इतकं चंचल आहे आपलं. आहे का? नाही, आपलं मन फार चंचल आहे, फार चंचल आहे. आम्ही फक्त कीर्तनात असतो. आमचं मन कीर्तनात आहे का सांगा? हां म्हणा. नाही म्हणा, म्हणजे कळून तरी येईल आपल्याला आहे की नाही ते. आम्ही कीर्तनात आहोत. 100% आमचं मन कीर्तनातच राहील याची खात्री कुणाला देता येते? या मनाचा तो स्वभाव आहे. मनाचा स्वभाव चंचल असणं आहे. मग असं जे अतिशय चंचल असलेलं मन आहे
त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाचा जो संवाद झाला गीतेत आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जो संवाद केलेला आहे तो फार पाहण्यासारखा आहे. आपण कधीतरी पहा. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम या श्लोकाच्या खाली ज्ञानोबारायांनी केलेलं विवरण फार सुंदर आहे. वेळेअभावी मी ते काही सांगत नाही. ज्ञानोबाराय म्हटले मन हे अतिशय चंचल आहे, पण एक या मनाची चांगली गोष्ट सांगतो. मनाची चांगली गोष्ट सांगतो आणि मी थांबतो, काही चिंता करू नका. मनाची गोष्ट एक चांगली आहे म्हणे. काय? चला हे मान्य आहे, हे मान्य आहे. काय मान्य आहे? तो चंचल आहे, चपळ आहे, अस्थिर आहे, हे सगळं आम्हाला मान्य आहे. पण या मनाची एक चांगली गोष्ट ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, या मनाचे एकनिके जे देखिले गोडीची ठाई सोके म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जाई जे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या मनाची एक गोष्ट चांगली अशी आहे की जर त्याला एखादी गोष्ट पटलीच आणि जर ते मन एखाद्या गोष्टीच्या ठिकाणी लागलं तर परत काही तिथून ते माघारी येत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जाईजे. म्हणून त्याला आनंदाचा अनुभव ज्या परमात्म्याच्या ठिकाणी होतो त्याचाच अनुभव कायम सांगितला पाहिजे. मग ते मन त्या ठिकाणी लागेल आणि त्या ठिकाणी लागलं की मग ते जीवे न सोडी ऐसे झाले या स्थितीला आपण प्राप्त होऊ. ही एक मनाची चांगली गोष्ट आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमचं मन त्या रूपाकडे लागलं आहे, आमच्या अंतःकरणाला त्याची आवड निर्माण झाली आहे, रूप पाहून आमच्या डोळ्याला सुख झालं. हे रूप सदैव आमच्या डोळ्यासमोर असावं अशी आम्ही तुम्हाला विनंती केली आहे. इतकंच नाही, आम्ही अत्यंत लढीवाळपणानं तुमच्या पुढ्यात मागणी मागतो आणि ती तुम्ही पुरवावी अशी आमची इच्छा आहे. अभंगाचं शेवटचं चरण. मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी मागावी लढीवाळी
पुरवावी आळी माय बापा आता दृष्टे पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली लढीवाळी पुरवावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करतो सेवेला विराम देतो आपण सगळीच मंडळी या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहात शेवटचा दिवस आहे मागणीपर प्रकरणाचा दिवस आहे आणि या दिवशी आपण काय शिकलं पाहिजे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचे जे सगळे मागणीपर अभंग आहेत त्यातून आपण इतकंच ध्यानात घेतलं पाहिजे की देवाकडं काय मागायचं असतं मागणीपर दिवसाला काय शिकायचं हे इतकंच शिकायचं की देवाकडं काय मागायचं कसं मागायचं किती मागायचं कधी मागायचं हे देवाकडे तुकाराम महाराजांकडे शिकायचं एवढ्याकरता हे मागणीपर अभंग आपण पाहायचे असतात म्हणून या अभंगातून देवाच्या रूपाची अपेक्षा करणारे तुकाराम महाराज आहेत आणि ते कायम डोळ्यासमोर राहावं असं काहीसं आपण चिंतन केलं समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ दीक्षी यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा 43व्या वर्षातला अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि या सप्ताहातील आजची हे जागराची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सामान्य साधकाच्या वाट्याला आपण सुपूर्त केली आणि म्हणून इथं कीर्तनाकरता उपस्थित झालो अनेक आदरणीय महनीय संतांच्या कृपा आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं चालत असलेला हा नामसप्ताह आहे मी तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो उपस्थित झालेला श्रोता अत्यंत शांत चित्तानं आपण कीर्तन श्रवण केलं कुठलेच गडबड गोंधळ आपण केला नाही म्हणून तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सगळीच गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण आदरणीय शिवाजी महाराज बिरादार या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो आमचे अत्यंत चांगले संबंध आहेत कारण शिवाजी महाराज आमच्याकडं फार पूर्वीपासून यायचे आमच्या डोंबिवलीमध्ये अनेक दिवसांपासून ते यायचे आणि तदनंतर त्यांचाच आवाका वाढत गेला म्हणून कदाचित डोंबिवलीकडे आले नसावेत कारण नंतर समस्त महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठं गेल्यानंतर शिवाजी महाराज भेटणार नाहीत असं काहीच सांगता येत नाही हरिभक्तीपरायण मयूर महाराज दरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो हरिभक्तीपरायण बाबांचा काय परिचय आहे छबू महाराज आणि शंकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत मी तुम्हाही दोघांचे अनेक आभार व्यक्त करतो या सगळ्याच मंडळींनी माझ्यासोबत उपस्थित असलेली इथं सगळीच टाळकरी मंडळी आहेत ही मागची सगळीच ही काय किलबिल परिवार माझ्या मागे उभा आहे पण चांगली गोष्ट आहे काय नाही इतक्या वयात त्यांच्या गळ्यात तुम्ही टाळ दिलेत ना म्हणून तुमच्यासाठी टाळी वाजवा त्यांना बाकी दुसरं काय पाहिजे चांगली गोष्ट आहे त्यांना टाळ दिलेत फक्त एवढेच की हे टाळ सप्त्यापुरते मर्यादित ठेवू नका नाहीतर सप्त्यापुरते 7 दिवस टाळ द्याला नंतर काढून घ्याल असं करू नका पुढं पण काहीतरी त्यांना शिकता आलं पाहिजे परिसरातली कोणीतरी चांगली भजनी मंडळी वगैरे शोधायची त्यांच्याकडे त्यांना गायला वाजवायला टाळबिळ वाजवायला असं शिकायला पाठवलं पाहिजे आपण तर पुढची पिढी आपली घडत राहील मी तुम्हा सगळ्या ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो दोनही मृदंगवादक या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण आदरणीय
हरिदास महाराज गतीर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज अनेक दिवसाच्या नंतर महाराजांची भेट झाली. तसा गतीर परिवार काही मला लांबचा नाही आहे. तुम्ही सगळेच गतीर माझ्या जवळचे आहेत. सगळेच गतीर, अगदी शत्रुघ्न महाराजांपासून ते सगळेच बाळासाहेब महाराजांपर्यंत. आपण तुमचे आभार व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण आदरणीय किरण महाराज गोसावी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी किरण महाराजांचे पण अनेक आभार व्यक्त करीन. मला मगाशी गाडीत मला सांगितलं भाऊंनी की किरण महाराज आहेत. म्हणजे तुमचा आवाज ऐकूनच मी म्हटलं सूर विचारणारे कोण आहेत. म्हटलं किरण महाराज आहेत. सूर विचारतात. ते म्हटलं सफेद तीन लावू का. ते म्हटलं आत्ताच वारी करून आलोय, जरा थांबा म्हटलं. वारी करून आलोय, जरा खालचा स्वर लावा. कारण गंमत अशी असते की वारीतलं भजन हे खालच्या सुरातलं नाहीच ना, ते सगळंच तार सप्तकातलं वरचंच असतंय. त्यामुळे वारी करून आल्यामुळे थोडासा गळा बसलेला आहे. महाराजांना विनंती केली. ते म्हटले काही नाही, चिंता नाही, मी दोन्ही पकवास घेऊन आलोय म्हटले. ही व्यवस्था करणारी ही सगळी मंडळी आहेत. मी किरण महाराजांचे अनेक आभार व्यक्त करतो. समोर उपस्थित असलेल्या श्रोत्यांपैकी अनेक माझी स्नेहीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करेन. चांगली साऊंड सिस्टीम प्राप्त आहे, मी तुमचे आभार व्यक्त करतो बरं का. अजिबात काही त्रास दिला नाही तुम्ही मला. आणि काही नाही, तुमच्यावर आमचे पुढचे 4-5 कीर्तनं अवलंबून असतात. तुम्ही कसं देता त्याच्यावर आमचं पुढचं ठरलेलं असतं सगळं. म्हणून तुमचे आभार व्यक्त करतो. यूट्यूबचं चॅनल कुठलं आहे आपलं. वारकरी विचारधारा. वारकरी विचारधारा या यूट्यूब चॅनलवर आपल्याला सगळी वारकरी कीर्तनं ऐकायला मिळत असतील अशी अपेक्षा करतो. आपण सगळी वारकरी विचारधारेची कीर्तनं आपल्या या सगळ्या यूट्यूब चॅनलवर येत असतील आणि ती सगळी आपण पहा. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांच्या चॅनलला लाईक करा, त्यांच्या चॅनलला कमेंट करा आणि ते घंटीचा आयकॉन पण दाबा. हे सगळं आपण करा, कारण चांगली सेवा ते करतायत. मी तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम. तुकाराम 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 पिंपळगाव बसवंतची मंडळी आज या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत आणि ती नुसती उपस्थित नाहीत, तुम्हाला आमंत्रण घेऊन उपस्थित आहेत. पिंपळगावचा राम मंदिरचा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 17 ऑगस्ट 2026 ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये होणार आहे. रोज रात्री 9 ते 11ची हरिकीर्तनं आहेत आणि 17 तारखेला सुरुवात होऊन 25 तारखेला त्याचं काल्याचं कीर्तन होणार आहे. माझ्याच हातात आहे आणि माझं कीर्तन 23 तारखेला सांगितलं पाहिजे ना आपण. असं 23 तारखेला संध्याकाळी आपली कीर्तनाची सेवा आहे. आपण सगळ्यांनी या सप्ताहाची नोंद घ्यावी आणि ही सगळी कीर्तनांचं श्रवण करावं. आमची तर लय अपेक्षा असते तुम्ही 9 ते 11वरून खाली उतरावं आणि 7 ते 9ला यावं. आम्हाला फार बरं होत राहील. कारण 9 ते 11 करायचं आणि सकाळी सकाळी पोचायचं हे अवघड होतं, परंतु हरकत नाही. 9 ते 11ची कीर्तन ही जेवणाच्या नंतरची असतात. 9 ते 11च्या कीर्तनं ही जेवणाच्या नंतरची असतात आणि जेवून पण जी कीर्तनाला येतात ते खरे श्रोते असतात. काय नाही, 7 ते 9चे काही सगळे श्रोते खरे नसतात महाराज. कारण 7 ते 9ची गर्दी बहुतेक वेळेला 8:45ला झालेली असते. याची आम्हाला कल्पना आहे ना. पण 9 ते 11चे श्रोते सगळे केवळ कीर्तन ऐकायला आलेले असतात. तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. वाणीला विराम. विठ्ठल जय 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 जय